नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 14 जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित आहे आणि या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा करून उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, संकटे दूर होतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात, म्हणजेच अडचणी, अडथळे दूर करतात. संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी. या दिवशी व्रत करून भगवान श्री गणेशांची पूजा केल्याने मन शांत होते आणि आपल्याला सकारात्मक विचारांची प्राप्ती होते. या दिवशी चंद्रोदयाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत करून चंद्रदेवाची पूजा केली जाते, तरच आपल्याला त्या व्रताचं शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं. या दिवशी भगवान श्री गणेश स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणूनच गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने या दिवशी पृथ्वीवरती कार्यरत असते. त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशांच्या पूजेसोबतच काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज शनिवार कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु गणपती बाप्पांसमोर एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. ही एक वस्तू ठेवल्याने घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल, कर्ज फिटत जाईल, 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ही नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची, घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केव्हाही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल, जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये फक्त ही एक वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. आजच्या दिवशी जी कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर त्या चतुर्थीला अतिशय 3 शुभ योग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत. यामध्ये पहिला जो योग आहे तर तो सर्वार्थ सिद्धी योग, दुसरा योग जो आहे तो आहे अमृत योग आणि तिसरा योग जो आहे तो आहे इंद्र योग. हे अतिशय 3 शुभ योग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत आणि या योगांवरती जर आपण काही उपाय केले, सेवा केला तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपण आपल्याला आर्थिक समस्येसाठी म्हणजे पैशाच्या अडचणी, तंगी जी आपण म्हणतो तर ती दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुम्हाला सतत इतर लोकांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल, मग कर्ज आता हे गाडीचं असेल, घराचं असेल किंवा शेतीचं असेल, इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. उपाय अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने
आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळते, आपल्याला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतात। भगवान श्री गणेशांचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे आणि शनिवार आहे तर थोडंसं मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्याने आपलं शरीर हे पवित्र होतं, शुद्धीकरण होत असतं। यामुळे या वेळेमध्ये जे काही दोष असेल, काही नकारात्मकता असेल तर ती दूर निघून जाते। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील नित्य देवी देवतांची विधिवत पूजन करायचं आहे। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे। यानंतर गणपती बाप्पा हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकांचा नैवेद्य किंवा लाडूचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। धूप दीप ओवाळून द्यायचा आहे। वातावरण अगदी आपल्याला मंगलमय प्रसन्नमय घरामध्ये करायचं आहे। त्याचबरोबर भगवान श्री गणेशांसमोर तुम्हाला एक चौमुखी तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। असं म्हणतात की या दिवशी श्री गणेशांसमोर आपण चौमुखी तुपाचा दिवा लावला तर चारही बाजूने येणारी संकट जे आहे तर ती दूर होते आणि आपली चारही बाजूने प्रगती होत असते। म्हणून या दिवशी गणपती बाप्पांसमोर चौमुखी दिवा तुम्ही नक्की लावा। यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण अगदी प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे। जर तुम्ही हा उपाय दुपारी किंवा सायंकाळी जरी करणार असाल त्यावेळी सर्वप्रथम बाप्पांसमोर तुम्हाला छानसा दिवा लावून द्यायचा आहे। बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर उपाय करण्याला आपल्याला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी आपल्याला 11 रुपये लागणार आहे। एक 10 रुपयाची नोट जी आहे तर ती घ्यायची आहे आणि 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। यानंतर हे 11 रुपये तुम्हाला एका विड्याच्या पानावरती ठेवून गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे। विड्याचं पान देवाकडे बाप्पांकडे म्हणजे पानांचा देठ जो आहे तर बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने विड्याचं पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि त्यावरती हे 11 रुपये तुम्हाला गणपती बाप्पांजवळ ठेवायचे आहे। यानंतर या 11 रुपयांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। एक वेळा तुम्हाला गणपती सूत्रमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून भगवान श्री गणेशाला तुमची जी काय आर्थिक समस्या आहे, अडचण आहे तर ती दूर होण्यासाठी, तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी मनोभावे अगदी कळकळीने तळमळीने गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर हे 11 रुपये तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर आपली पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे काही गणपती बाप्पांसमोर 11 रुपये ठेवलेली होती तर त्यातील 1 रुपयाचं नाणं हे तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला कधीच ते खर्च करायचं नाही। जोपर्यंत हे 1 रुपयाचं नाणं तुमच्या पॉकेटमध्ये असेल तोपर्यंत तुम्हाला कधीही पैशाची उणीव चणचण अडचण कधीच भासणार नाही। तुमच्या हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होणार नाही। त्याचबरोबर 10 रुपयाची नोट जी आहे तर ती नोट घेऊन तुम्हाला कुठल्याही एका मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये बाहेर ज्या काही गरजू व्यक्ती असतात, बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसे मागत असतात तर त्या व्यक्तीला तुम्हाला ती दान म्हणून ती 10 रुपयाची नोट जी आहे तर ती द्यायची आहे। त्यासोबतच तुम्ही काही खाण्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील गरीब व्यक्तीला देऊ शकता। ज्यांना खरंच अन्न पाण्याची गरज आहे त्या अशा व्यक्तींना द्या किंवा म्हाताऱ्या व्यक्तींना द्या, जे बाहेर आजी आजोबा बसलेले असतात तर त्यांना आपल्याला हे द्यायचे आहे आणि त्या व्यक्तींचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे। त्या व्यक्तीचे आशीर्वाद हे खूप मोठे असतात आणि तेच आशीर्वाद हे तुमच्या वाईट काळामध्ये, वाईट संकटामध्ये तुम्हाला साथ देत असतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून संकष्टी चतुर्थी
चतुर्थीला करायचा आहे उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. तुम्ही उपाय नक्की करून बघा. फक्त उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा की या उपायाने माझं खरोखर चांगलं होणार आहे आणि ज्या काही माझ्या अडचणी आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच दूर होणार आहे. तर उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. सर्वांनी करून बघा. इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट बॉक्समध्ये आवर्जून काहीतरी लिहित जा. ओम गणपतये नमः मंत्र लिहा, श्री स्वामी समर्थ लिहा किंवा ओम साईराम लिहिलं तरीही चालेल. अशा छान छान कमेंट करत जावा आणि खरोखर छान छान कमेंट केल्याबद्दल, असाच प्रतिसाद दिल्याबद्दल तर सर्व माझ्या यूट्यूब परिवाराची खरोखर खूप आभारी आहे. तर असाच तुमचा सपोर्ट आणि साथ कायम माझ्या पाठीशी राहू द्या हीच गणपती बाप्पांचरणी प्रार्थना करते आणि असंच भरभरून यश आपल्या चॅनलला मिळू द्या. असेच आपले भरभर सबस्क्रायबर जे आहेत तर ते वाढू द्या. सबस्क्रायबर तर मी म्हणणार नाही, परंतु आपला एक स्वामी परिवारच आहे. तर अशी साथ तुमची कायम माझ्या पाठीशी असू द्या. तर चला, झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा माहितीसोबत, छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम.